सच्चिदानंद रूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। पंचाक्षर पंचसूत्र कृतो वंदे पंचाक्षराय जगद्गुरुवे नमः। ಹುಟ್ಟಿದಾಗಲೇ ಹೂವಿನ ಕಾಶಿ ಬ್ರಹ್ಮ ಕಾಶಿ ರುದ್ರ ಕಾಶಿ ಮಂಜುಳ ಕಾಶಿ 1000 ಶಿರಸು 3000 ಕಣ್ಣು 2000 ಭುಜ 2000 ಭುಜ ಅಂಕರ್ಷಣ ಮಡಿಯೋ ಮುಂಗೈಲ ಗುಟ್ಟ ಉರುಳ ಚಡಿಕೆನ ಹಾಕ ಗಜ ದಾಂಡು ಗಜ ಗಜ ದಾಂಡು ಗಜ ಅಂಕುಶ 32 ಎಡದುಗಳನ್ನೇ ಪಡೆದು ಕರಗಸದ ಬಾಣ ಕುಂದೇವ पिಡಿದು ಗಂಡ ಕತ್ತರಿ ಕೈಯಂಬು ಕಟಾರಿ ಟಾಸು ಹರಿ ಪ್ರಭು ಹರಿ ದೇವ ಹರಿ ಪ್ರಭು ಹರಿ ದೇವ ಹರಿ ಪ್ರಭು ಕರುಣಿಸೋ ಕೃಪಾಲ ವೀರಭದ್ರ ರುದ್ರ ಹರಿ ದೇವ ಹರಿ ಪ್ರಭು ಕರುಣಿಸೋ ವೀರಭದ್ರ ಕರುಣಿಸು ಆ ಬೆಂಕಿ ಬಿಡುವಾಗ 500 ಮಂದಿ ಪುರೋಹಿತರು ಕೂಡಿ ಶಸ್ತ್ರಗಳನ್ನೇ ಬಿಡಿದು ದೇವದ ಕುಂಡನ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ತ್ರೀಗಂಧ ಚಕ್ಕಿ ಆ ಚಕ್ಕಿಗಣ್ಣೆ ದಗದಗ ಅಂತವ್ರೆತ್ತ ತಾನೆ ಬೆಳಗತ್ತ ಕರುಣಿಸು ವೀರಭದ್ರ ಕಾಳಂಗಿ ರುದ್ರ ओम श्री सिद्धरामाय नमः। सालाबादप्रमाणे यंदाही श्रीशैल मल्लिकार्जुन कावडचे मानकरी श्री प्रकाश चन्नबसप्पा जम्मा यांच्या घरातून आज श्री मल्लिकार्जुनचे कावड बहिर्गमन होऊन आज श्री गणेश रामचंद्र आपटे ज्वेलर्स सराफकट्टा येथे आगमन होऊन येथे विधिवत पूजा व मदर्शी आरती समस्त पूर्व मंगळवारपेठ आणि पश्चिम मंगळवारपेठ येथील भक्तगणांसमवेत पूजाविधी पार पडून हे कावड आजपासून श्रीशैल मल्लिकार्जुनच्या गुढीपाडव्याच्या यात्रेनिमित्त प्रस्थान होतील। ही परंपरा हजारो वर्षापासून आपल्या सोलापुरातून चालू आहे। या कावडीचे मानकरी श्री प्रकाश जम्मा यांच्या घरातून हे कावड दरवर्षी श्रीशैलला जातात व तिथे गुढीपाडवा येथे हजर राहून सेवा पूर्ण होते। तर या सेवेसाठी मानकरी श्री प्रकाश राचोया स्वामी पत्री व श्री सुभाष राचोया स्वामी हे पौरोहित्य पूजाविधी करतात।